हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत रेडिओ कॉलर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नका. चला आता मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. रेडिओ कॉलर फॉर एलिफंट्स. तर हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी वन विभाग हा तंत्रज्ञान वापरतो. तर रेडिओ कॉलर म्हणजे काय ते प्रथम पाहूया. तर हत्तीच्या गळ्यात लावलेला एक GPS डिव्हाइस असलेला जड कॉलर आहे. यात GPS, सॅटेलाइट, VHF ट्रान्समीटर असते. हत्ती जिथे जाईल तिथली लोकेशन दर 2-3 तासांनी वन अधिकाऱ्यांच्या मोबाईल कंट्रोल रूमला मिळते. तर उत्तराखंडमध्ये का गरज आहे? उत्तराखंडमध्ये राजाजी नॅशनल पार्क, कॉर्बेट टायगर रिझर्व आणि तराई भागमध्ये हत्ती आणि माणसांची वस्ती एकमेकांना लागून आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये याची गरज आहे. समस्या काय आहे ते पाहूया. पीक नुकसान. हत्ती शेतात शिरून पीक खाते. दुसरं आहे जीवितहानी. दरवर्षी 20 ते 30 लोकांचा हत्ती हल्ल्यात मृत्यू. रेल्वे अपघात. रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना हत्तींचा अपघात. तर रेडिओ कॉलरमुळे हत्तींचा कळप कुठे जातोय हे आधीच कळते. उत्तराखंड वन विभाग काय करत आहे? तर प्रोजेक्टचे नाव आहे अर्ली वॉर्निंग सिस्टीम फॉर एलिफंट. सहकार्य करत आहे उत्तराखंड वन विभाग आणि WII वर्ल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि WWF. काय केले आहे? तर कळपातील प्रमुख हत्तीला कॉलर. एका कळपातील एक मादी हत्तीला मॅट्रिऑर्कला कॉलर लावतात. ती जिथे जाईल तिथे पूर्ण कळप जातो. SMS अलर्ट. हत्ती गावाजवळ 5 किलोमीटर आले की संबंधित गाव प्रमुख, वनरक्षक आणि शेतकऱ्यांना SMS किंवा WhatsApp अलर्ट जातो. मॉनिटरिंग रूम. देहरादूनमध्ये 24 तास आणि 7ही दिवस कंट्रोल रूम नकाशावर हत्तींची हालचाल दिसते. आत्तापर्यंत राजाजी आणि कॉर्बेट परिसरात 15पेक्षा जास्त हत्तींना कॉलर लावलेले आहे. या कॉलरचे फायदे काय आहेत ते पाहूया. तर प्रथम आहे जीव वाचतात. वेळीच गाव खाली करता येते, त्यामुळे मानव आणि हत्ती दोघांचे जीव वाचतात. पीक वाचते. शेतकरी आधीच खबरदारी घेऊ शकतात. पुढे आहे संशोधन. हत्तींच्या स्थलांतर मार्ग, पाण्याचे स्रोत, कॉरिडॉर समजतात. चौथा आहे रेल्वे सुरक्षा. ट्रॅकजवळ हत्ती आले की रेल्वेला सिग्नल देऊन गाडी थांबवता येते. तर कॉलर कसा असतो? वजन 8 ते 10 किलो असते. हत्तीला त्रास होणार नाही असा. बॅटरी 2 ते 3 वर्ष चालते. सोलर पॉवर असते. सुरक्षित. हत्तीला दुखापत होणार नाही असे मऊ पट्टे असतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर रेडिओ कॉलर हत्तींसाठी मोबाईल ट्रॅकर आहे. हत्ती कुठे आहे हे फोनवर पाहता येते आणि गावात येण्याआधी सावध करता येते. टीप आहे, हा प्रकल्प अजून सर्व हत्तींसाठी नाही, फक्त संघर्ष असलेल्या भागातील प्रमुख कळपांसाठी आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.